खासदार नारायण राणे यांनी राजापूर शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। राजापूर शहराला पुराचा फटका बसलाय। अनेकांचे मोठे नुकसान या पुरामुळे झाले आहे। या नुकसानग्रस्त भागाची आज खासदार नारायण राणे यांनी पाहणी केली। तर यावेळी माजी खासदार निलेश राणे, काँग्रेसची माजी आमदार हुस्नबानो खलीफे, प्रशासनाचे अधिकारी सह उपस्थित होते। आणि हे जे पाणी येते पुराचा लोंढा असा येतो, ही फूग आहे सगळी फूग येते आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढते। गणेश तर त्याच्या दोन गोष्टी होऊ शकतात। एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजापुरात तो पार्किंग मुद्दा आहे का बंजारा क्रम रस्ता तसं रस्ता न करता तिथे पार्किंग बरोबर आहे। अगदी किंवा विकला जो तुम्ही याचा प्रस्ताव घ्यायचा पाहिजे ते मध्यंतरी त्या इलेक्शन झाले पेंडिंग आहे। डिपार्टमेंटकडून दुसरीकडे जायला पाहिजे। त्याला संदर्भ हे फक्त सर्वे वगैरे करते, पैसा कोण देणार कुठले डिपार्टमेंट हा प्रश्न हे बघू हे जे प्रपोजल आहे ते जरा एकत्र बसून याच्यावर चर्चा करूया। कारण असं आहे, उद्या म्हणाले इथून 10 बिल्डिंग जातात, उद्या 10 बिल्डिंगला कुठे घेऊन जातात? बरं लोक विरोध करणार त्याला। तुम्ही सगळ्यात शिफ्टिंग म्हणाल तर कुठे जाणार? त्यामुळे काही गोष्टी म्हणून काय आहे ना चर्चा, एक नगरपालिकेचे काही लोक, आम्ही सगळे लोक, आमदार खासदार सगळे एकत्र बोलवा, त्याच्यावर उपाय करू। राज्य सरकार केंद्र सरकारने खर्च केल्याशिवाय ही मोठी कामं होणार नाही, कळलं की नाही? प्रपोजल येऊ दे, मी तिकडे मूव करतो, जर मार्ग करतो। काय उगाच लोकांना दरवर्षी पावसाच्या अगोदर घाबरातं, एवढ्या उंच पाणी जातं म्हणजे अशा। तो सर्वे करताना नगर परिषदेलाही कळवलं, तेव्हा हे सर्वे करून गेले आणि सर्वे करताना त्यांनी असं सांगितलं की पुढील 100 वर्षाचा विचार करून आम्ही आता करतो, मी जे ठरवलेच सांग त्या सगळ्या डिपार्टमेंटची मीटिंग बोलू सगळे, आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटचं काय म्हणणं, काय तुम्ही यांना कसं कोणत्या मार्गाने वाचवणार मला सांगा। नसेल तर प्रपोजल आम्ही सांगतो ते करा, आणि त्या मग काय असेल तिथे चर्चावर अंतिम निर्णय तरी होता। आणि पावसाळा परत एकदाच आपण मार्ग काढू। मी लगेच आता सांगतो, तुमचे सर्वे वगैरे झाले असतील, एक जॉईंट मीटिंग बोलवतो। गेल्या 20 वर्षात व्यापाऱ्यांनी कधी आपली नुकसान भरपाई मागितली नाही, आणि कोणाला दिली पण नाही, व्यापाऱ्यांनी मागितली नाही। फक्त आम्हाला एवढंच नाही, आम्हाला एवढंच नाही, आम्हाला कारण पाणी तर काही थांबणार नाही। आम्हाला फक्त बांधकामाला काळाचं काय ड्रेजर लावले, 2 लावले तर सफिशियंट आहे। कारण आपण त्या तुमच्या जिथे एकत्र हा संगम नाही ते जे हे ना बॅक वॉटर त्या मागच्या वेळेस तिथे मी गेलो होतो, आपण तिथे भूमिपूजन केलं होतं, तिथे मी गेलो शेवटपर्यंत। पण काय माहिती ना, याच्यावर उपाय सुरू केल्याशिवाय बोलत राहून काय उपयोग नाही, बरं। आणि हे काय आता पावसाळा असतानाच सुरू करायला पाहिजे, तर पुढच्या वर्षाच्या आत होणार। ड्रेजर हा उपाय नाही, काय मी सांगून द्या ड्रेजर पाठवतो, 2-3 ड्रेजर आले काय गाळ काढतील, पण व्यतिरिक्त अधिकचं पाणी आता जे तुम्ही म्हणता एवढे वर, मग तेवढा खाली ड्रेजर तर जाणार नाही ना, एवढं डीप हे करून पाण्याची निचरा व्हायला। शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळले आहे, तर सूडबुद्धीने हे अतिक्रमण काढले आहे, असा आरोप विनायक पांडे यांनी केलाय। त्याचबरोबर गेल्या 40 वर्षापासून कार्यालय हे न्याय मंदिर होते, इथे गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवले जात होते। शिवसेना प्रमुख यांचा फोटो असलेला बोर्ड उतरवलाय। निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो, लाज वाटायला पाहिजे। वसंत गीते यांची काय लोकप्रतिनिधी कमी होणार आहे का? ज्यांनी फोटो काढला त्या राजकारण्यांना किंमत मोजावी लागेल। शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळले आहे, सूडबुद्धीने हे अतिक्रमण काढले जात आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो, असंही ते यावेळी म्हणाले। गेल्या 40 वर्षापासून इथं शिवसेनेचं वसंत गीते यांचं कार्यालय होतं। हे कार्यालय नव्हतं, हे न्याय मंदिर होतं, आणि ह्या न्याय मंदिरामध्ये गोरगरिबांचे प्रश्न आणि गोरगरिबांचे विषय मार्गी लागत असत। आणि आपण बघितलं असेल 15-20 दिवसापूर्वी कार्यालय तोडलं ना, तिथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला, महाराष्ट्राच्या नकाशावर फोटो असलेला तो बोर्ड उतरवला। खरं तर आपण यांना लाज वाटायला पाहिजे, का निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो
आणि ह्या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो असलेला यांनी आज बोर्ड उतरवला. खऱ्या अर्थाने दुःखाची गोष्ट आहे. पण जरी यांनी आज इथून जरी वसंत गीते यांचं कार्यालय जरी काढलं असेल तर वसंत गीते यांची लोकप्रियता कमी होणार नाही. आणि ती लोकप्रियता येता विधानसभेच्या निवडणुकीत वसंत गीते यांची काय लोकप्रियता ही संपूर्ण नाशिककर जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे बाळासाहेबांचा जो फोटो काढला याची किंमत ज्या राजकारण्यांनी काढला त्या राजकारण्यांना त्याची किंमत निश्चितपणे मोजावं लागेल. शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळलेलं त्याकडे लक्ष देत नाही. पण आपण बघितलं इथे फक्त केवळ सूडबुद्धीने हे अतिक्रमण काढण्यात येतं. हे खऱ्या अर्थाने त्यांचा निषेध करतोय. महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी राजभवन येथे पोहोचले आहेत. विधान भवन परिषदेचे सभापती पद रिक्त आहे. याबाबत लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहेत. याशिवाय राज्यातील इतर विषयांसंदर्भात देखील राज्यपालांसोबत चर्चा केली जाणार आहे. आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अनिल परब, अंबादास दानवे, जयंत पाटील, भाई जगताप, सतेज पाटील, अजय चौधरी, मो अभ्यंकर, रमेश कोरगावकर, सुनील शिंदे हे राजभवन येथे पोहोचले होते. मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीसाठी मराठा समाज सज्ज झाला आहे. धाराशिव शहरात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या 10 जुलै रोजी आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्या तयारीची अंतिम बैठक मराठा समाज बांधवांची आज पार पडली आहे. या बैठकीत जवळपास 3,000पेक्षा जास्त स्वयंसेवकांना त्यांचे काम वाटून दिले असून प्रत्येकाला टी-शर्ट, ओळखपत्र देण्यात आले. त्याचबरोबर हे स्वयंसेवक रॅली मार्गासह चौकात नियोजन करणार आहेत. या रॅलीला मनोज जरांगे पाटलांचे विचार ऐकण्यासाठी जवळपास 5 ते 6 लाख समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज असून त्या दृष्टीने नियोजन केले आहे. एकंदरीत जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मराठा समाज सज्ज झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्याचं नाव खराब केलं पाहिजे आणि तीच या पुढील काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत होणार आहे. जातीमध्ये दंगली लावण्याचं काम या ठिकाणी राजकीय लोकांकडून करण्यात येणार आहे. ते शेळीच्या हंपांसाठी म्हणतात पुढील 2 महिने प्रत्येकाने डोक्यावर तोंडात साखर आणि पायाला चाक बांधून या ठिकाणचा प्रवास केला पाहिजे. जर आपण बडाई वर्ग हलवला या ठिकाणी तर नक्की आपला माता भडकल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला माता न भडकवण्यासाठी आपण बुद्धाचा मार्ग अवलंबलाय आणि त्या बुद्धाच्याच मार्गाने ही लढाई पुढे घेऊन जायची आहे. जर आपण शांततेच्या मार्गाने गेलो तर आपल्याला कुणी हरवू शकत नाही. ही लढाई आता तलवारीच्या टोकावरची राहिलेली नाही. भले आता तलवारीच्या टोकावर एक भाकर बसली असेल पण आता पेण्याच्या टोकावर आपल्याला आपल्या आयुष्याचं या ठिकाणी पूर्ण नियोजन करायचंय. आणि ती कलम आपल्या हातात घेण्यासाठी या कलम कसायापासून आपल्याला आपल्या पुढील पिढ्यांना जर वाचवायचं असेल तर शेतकऱ्याचा असूड प्रत्येकाने वाचला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले सांगतात त्या पद्धतीनं आणि तेच काम या ठिकाणी मनोज सध्या करत आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाला मग या ठिकाणी माझ्या सरांनी सांगितलं की त्यांनी घेतील तेच आपल्याला यासाठी निर्णय अंतिम असला पाहिजे. मग आपण कुठल्याही निर्णयापासून या ठिकाणी बाजूला जाता आलं नाही पाहिजे. त्यांनी सांगितलं हे करा तेच करायचं. ते जर म्हणजे विधानसभेची करायची जसं त्यांनी लोकसभेत सांगितलं होतं इनडायरेक्ट त्या पद्धतीने आपण आपली भूमिका प्रत्येकाने चोख बजावली. आपली ताकद कुठं कमी पडू शकत होती की लोक मराठा एकत्र येऊ शकत नाही पण आपण सगळ्या जगाला दाखवून दिलं. साधी सभा घ्यायची म्हणलं तर आम्ही 1.5 कोटी मराठा एकत्र येऊ शकतो. त्यानंतर सांगितलं मराठा समाजाचे सर्व स्वयंसेवक आलेले आहेत. 2 ते 2,500 स्वयंसेवक आता आलेले आहेत. त्यांना सर्व उद्याच्या रॅलीची कशी पूर्वतयारी करायची करायची चौकामध्ये सगळं नियोजन झालेलं आहे. त्याच्याला जो मराठा समाज आपला 3 ते 3.5 लाख मराठा समाज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहे त्याची पूर्वतयारी चालू आहे. किती स्वयंसेवक आहे समाज? आता 2,500 स्वयंसेवकांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. रॅलीचा मार्ग कसा असेल? रॅलीचं नियोजन काय काय? रॅली सकाळी 10 वाजता त्याच्यानंतर अण्णाभाऊसाठी जो 10 आपला तरगा ऑफिस गाडगे महाराज चौक आणि त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर चौक आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये सांगता होणार आहे. सांगता सभेचं नियोजन कसं आहे? सभा म्हणजे सभा होणार नाही तशी पण ते आपले जाताना मार्गदर्शन करणार. समाज बांधवांना काय आव्हान असेल? समाज बांधवांना रॅली संदर्भात काय आव्हान आहे? समाज बांधवांना रॅली संदर्भात काय आव्हान आहे? समाज बांधवांना आहे की आपल्या हा गरजेचा लढा आहे. आपल्या लेकराबाळासाठी हा लढा आहे. आपण नागपूरच्या संख्येनं उपस्थित राहणं गरजेचं आहे. धाराशिव येथे होणारी मनोजदादाची रॅली या रॅली
रॅली संदर्भातली बैठक पार पडली. या ठिकाणी 2,500 स्वयंसेवक या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. या 2,500 स्वयंसेवकाच्या माध्यमातून जे या धाराशिव रॅलीमध्ये येणारा जो समाज आहे या समाजाचं पूर्ण या समाज शांतता रॅली कशा पद्धतीने पार पाडता येईल, या समाजाला लागणारं जे काही साहित्य आहे, पाणी असेल, नाश्ता असेल, या प्रत्येक गोष्टीचं नियोजन स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी झाले. प्रत्येक चौकामध्ये 100 स्वयंसेवक या ठिकाणी असतील. या चौकाचे नियोजन या स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. तसंच ज्या बांधवांना जी समस्या अडचणी येईल ही अडचण देखील स्वयंसेवकाच्या माध्यमातून त्याची पार पाडण्याची किंवा ते सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. या स्वयंसेवकाच्या माध्यमातून काही समाज येणार आहे त्या प्रत्येक समाजामधला शांततेने रॅली कशा पद्धतीने पार पडेल, आपली स्वतःची जबाबदारी या ठिकाणी स्वतः कशा पद्धतीने पार पाडता येईल या ठिकाणी संयोजकाच्या वतीने या प्रत्येक स्वयंसेवकाला सांगितलेले आहे. आणि ती स्वयंसेवक 4 लाख किंवा या ठिकाणी 5.5-6 लाख समाज बांधव येतील. या प्रत्येक बांधवाचं या ठिकाणी पार पाडलं जाईल. त्याचबरोबर हे स्वयंसेवकांना जे स्वयंसेवक आहेत यांना अशा पद्धतीचा जे काय ड्रेस कोड असेल आणि ते कार्यरत या ठिकाणी राहतील. ओबीसींची त्यावेळेस आम्हाला नियत समजली असती तर त्याच वेळी आम्ही आरक्षण घेतले असते असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे. तर छगन भुजबळ यांना 2 समाजांमध्ये भांडणं लावायची आहेत. अंतरवाली सराटीमध्ये छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला रॅली काढायला लावली. छगन भुजबळ यांना महाराष्ट्रात कुठेही जागा मिळाली नाही का? अंतरवाली सराटीतच छगन भुजबळ यांना रॅली का काढली? छगन भुजबळ यांना 2 समाजांमध्ये भांडणं लावायची आहे. कायदा काय सांगतो की जे निकष ओबीसीला लावलेत तेच निकष आम्ही पार करून दाखवू. जर शेती या व्यवसायाच्या आधारावर ओबीसी व कुणबींना आरक्षण मिळाले असेल तर मराठा समाज देखील शेतीच करतो. भारत देशात मराठा असा एक समूह आहे जो 10% मागासवर्गीय आहे. मंडल कमिशनने ओबीसी आरक्षणात घातलेली कोणती जात मागास सिद्ध केली? कोणत्या जातीची जनगणना केली? कोणती ओबीसींची यादी तयार केली? मंडल कमिशनने केवळ इंग्रजांच्या काळातीलच डेटा वापरलाय असंही ते यावेळी म्हणाले. कुणबीची तुमची व्याख्या काय आहे? कुणबी म्हणजे कोण? कुणबी म्हणजे आता सरकारनं काय ठरवली? मला तुमची व्याख्या. हे बघा, माझ्या व्याख्याला किंमत नाही, कायद्याच्या व्याख्याला किंमत आहे. तुमच्या आणि माझ्या मताला इथं किंमत नाही आहे. माझं मत काय आणि तुमचं मत काय इथं त्याला किंमत नाही. जर व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिले असं जर मंडल कमिशनचं आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे तर मग कुणबींचा व्यवसाय काय? शेती. आमचा व्यवसाय काय? शेती. कशावर दिलं तुम्हीच सांगा मग आम्हाला. ओबीसींना आरक्षण कशाच्या आधारावर दिलं तुम्हीच सांगा आम्हाला. ते निकष आम्ही पूर्ण करून दाखवतो. सोडून द्या आमच्या मनात काय आहे ती. जे ओबीसींना आरक्षण दिलं ज्या निकषावर त्या निकषावर जर मराठा बसला नाही तर मराठ्यांना आरक्षण देऊ नका. नाही, चुकलं नाही. काय असतं समाजात ज्यावेळेस वावरतो मोठा भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून त्यावेळेस समाजाने कधीही दुसऱ्यांच्या बाबतचा आकष ठेवलेला नव्हता. खातायत ना गोरगरीब ओबीसी खाऊ द्या, नाही गरज आपल्याला. लहान मोठे भाऊ आहे एक सामंजस्याची भूमिका होती त्यावेळेस. हे खाऊ द्या आपल्याला नको आहे आपल्याला आहे. पण ज्यावेळेस आता परिस्थिती शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागास होती त्यावेळेस मागायला गेल्यावर जे अगोदरपासून खातेत त्यांनी जी आमची त्यावेळेस त्यांच्याबद्दलची भावना होती ती भावना आता त्यांनी व्यक्त करायला पाहिजे की यांच्या लेकराला मिळू द्या. पण आता त्यावेळेस आम्ही मोकळा हात सोडला की खाऊ द्या आपलेच भावंड आहेत. आज त्या ह्या काय मोठ्या भावाला खायची वेळ आली तर ते आरक्षण मिळू देत नाहीत. ही जर त्याच वेळेस नियत माहीत असते तर त्याच वेळेस घेतली असती. विधानसभा निवडणूक मराठ्यांना आरक्षण हवंय की ओबीसीतून आरक्षण हवंय? मला दोन्हीपैकी एक. तुम्हाला ते सांगून मी सांगितलं ना तुम्हाला आत्ता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे का तुम्ही मी काय कायदा नाही आहेत. हां, कायदा काय सांगतो? ओबीसींना जे निकष लावले ते मराठ्यांना आम्ही पार करून दाखवतो. त्यांना जर तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय, मला कळतंय तुम्हाला काय विचारायचं आहे. जर व्यवसायाच्या आधारावर ओबीसींना दिलं असेल कुणबींना दिलं असेल व्यवसायाच्या आधारावर तर आमचा व्यवसाय काय? हीच प्रश्न आहे आमचा तुम्हाला. आता आमचा व्यवसाय काय? मग त्यांचा जर शेती आहे म्हणून त्यांना दिलाय मग आमच्याकडे काय समुद्र आम्ही का वाटी आणतो की इकडं? आम्हाला सांगा ना तुमचे निकष आम्ही पार करतो. हे बघा आयोग काय सांगतो? एखादी जात किंवा एखादा समूह जर ओबीसी आरक्षणात घालायचा असला तर ती मागास सिद्ध असायला लागते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या. भारत देशात फक्त मराठाच एक जमात अशी की ती मागास सिद्ध आहे 10% आत्ता.
मागं 13, त्याच्या अगोदर 16% आरक्षण ज्या वेळेला दिलं होतं. कोणची जात मागास सिद्ध केली ओबीसी आरक्षणात घातलेली? द्या ना मला उत्तर. मंडल कमिशननं कोणची जात मागास सिद्ध केली? कोणत्या जातीची जनगणना केली? कोणची ओबीसीची यादी तयार केली? 3 कामापैकी कोणचं केलं? इंग्रजाच्याच काळातला सगळा डाटा उचलला. आम्ही तर मागास सिद्ध आहेत, कायद्याने मागास सिद्ध आहेत. मी नाही केलं त्यांना मागास सिद्ध ना, मराठ्यांना कायद्याने केलं. मग आणि आता मला आत्ता कळालं रात्री की आंतरवाली सुद्धा रॅली काढायला लावली छगन भुजबळनं. म्हणजे आंतरवाली महाराष्ट्रात कुठंच जागा नाही, आंतरवालीच का? याला म्हणते छगन भुजबळचा डाव आणि वाद झाले पाहिजे. महाराष्ट्राचं लक्षच अंतर्वालीकडे लागले. आपण आंतरवालीत का? मग त्याला हटकूनपणा म्हणलं जातं. छगन आमचाच उभा राहणार आहे. आमचेच लोक सगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करून आम्ही आमचंच आणणार आहेत आणि आम्हीच आमचं आरक्षण सगळ्या जातीला घेणार आहेत. सगळ्या जातीला ज्यांचे राहिलेत, कायकड समाज, राजपूत समाज, वडार समाज, धनगर समाज, मराठा समाज, मुस्लिम, दलितांचे ज्यांचे प्रश्न राहिले, 12 बलुतेदारांचा, बंजारांचा, बांधवांचा वेगळा प्रवर्ग करायचा. आम्ही आमचेच बनित होतो, एक वेगळा प्रवर्ग करतो. चलो, धन्यवाद. रोहित पवार यांच्या पक्षात 2च योजना चालतात, एक तर लाडकी मुलगी आणि दुसरा लाडका नातू, असा टोला ज्योती वाघमारे यांनी लगावला आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांच्यावर बोलताना त्या म्हणाल्या की मी तुमच्यासारखी लाडका नातू योजनेची लाभार्थी नाही, तर संघर्षातून अस्तित्व उभे केले आहे. रोहित पवार, एका गरीब भीमाच्या लेकीला संधी मिळाली म्हणून तुमच्या पोटात का दुखते? माझी शैक्षणिक अर्हता MA इन इंग्लिश लिटरेचर, PhD, नेट GRF सेट आहे. तर 12वीच्या परीक्षेत पुणे बोर्डात मी मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये पहिली आली होती. 12 वर्षे UG आणि PGच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करून हजारो विद्यार्थी घडवले आहेत. तुमच्या पक्षात 2च योजना चालतात, लाडकी मुलगी आणि लाडका नातू. आतापर्यंत प्रस्थापितांच्या पक्षांनी कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलायला वापरले आहेत, पण सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्त्यांना पाठबळ देतात, असंही त्या यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार आणि प्रसार समन्वयकपदी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मला जी संधी दिली त्याबद्दल सन्माननीय रोहितदादा पवार यांनी आताच टीका केली असं मला कळालं. रोहितदादा, अहो सोलापुरातल्या एका गरीबाच्या भीमाच्या लेकीला संधी मिळाली याचं तुम्हाला एवढं वाईट वाटावं? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, अहो मी कॉप्या करून नाही पास झाले किंवा तुमच्यासारखं लाडका नातू योजनेची लाभार्थी नाहीये. अहो बांधकाम कामगार बाप आणि चादरीच्या कारखान्यात कामाला जाणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेलं हे भीमाचं लेकरू. माझं शैक्षणिक क्वालिफिकेशन MA इन इंग्लिश लिटरेचर, PhD, सेट, नेट क्वालिफाईड विथ ज्युनियर रिसर्च फेलोशिप असं आहे. 12वीच्या परीक्षेत मी पुणे बोर्डात मागासवर्गात पहिली आले होते आणि 10वीच्या परीक्षेत सोलापूर शहरात महापालिकेच्या सगळ्या शाळांच्या मधून पहिली आलेली आहे. आणि तुमच्यासारखं सत्तेची मलाई खात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन माझं बालपण नाही गेलं. अहो कष्ट करत करत शिकले आणि कुटुंबाची जबाबदारी सुद्धा पेलली. आतापर्यंत कसं झालंय की दादा, तुमच्या पक्षात फक्त लाडकी मुलगी आणि लाडका नातू या 2च योजना चालत होत्या आणि तुम्ही कार्यकर्त्यांचा वापर फक्त सतरंजा उचलायला आणि खुर्च्या लावायला करून घेतलाय. त्यामुळे तुमच्या पक्षाला घरघर लागली आहे. आणि लाडकी बहीण योजनेला जो प्रतिसाद मिळतोय ना, त्यामुळे तुम्हाला हा पोटशोळ उठलाय. पहिल्यांदाच सर्वसामान्यांचं नेतृत्व, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं बसलंय. म्हणून आमच्यासारख्या तळागाळातल्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय. लक्षात ठेवा, अब विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले. अब विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले, ये उड़ान तय करेगी कि आसमां किसका है. प्लास्टर आणि शाडूच्या मातीने पर्यावरणाला धोका निर्माण होतो. सातारच्या कुंभारांनी आता पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर बेंदूर सणाला देखील बैलाच्या प्लास्टर आणि शाडू मातीच्या मूर्त्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात लागतात. तर या दृष्टिकोनातूनच साताऱ्यातील कुंभारांनी शाडू मातीच्या बैलांच्या अंगावर मलमली कापडाचे झूल टाकून सजवले आहे.
कोणतेही केमिकल युक्त कलर न वापरता हे बैल पर्यावरणाला उपयुक्त अशा साहित्याने सजवून ते आता विक्रीसाठी उपलब्ध केलेत. या बैलांच्या मूर्ती आकर्षक आणि पर्यावरणपूरक आहेत. सध्या या मूर्ती बनवण्याच्या कामाची लगबग कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत. तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये या बैलाच्या मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध केल्या जाणार आहेत. अवघ्या 30 रुपयांपासून ते 1800 रुपयांपर्यंत बैलांच्या मूर्ती उपलब्ध असतील. तर पर्यावरणपूरक असलेले साहित्य वापरून त्यांच्या गळ्यात आणि अंगावर आकर्षक अशी सजावट केली जाते. या बैलांच्या मूर्तीच्या किमती देखील जास्त असल्याचं कुंभारांकडून सांगण्यात आलं आहे. पर्यावरणपूरक आणि आकर्षक असलेल्या बैलांनाच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते, असंही कुंभार यावेळी म्हणाले. नमस्कार, माझे नाव पौर्णिमा सचिन कुंभार आहे. आमच्यात आता जी बेंदूर 19 तारखेला आहे, तर जवळ आल्यामुळे आता बैलांची कामं चालू आहेत. तर बैलांची कामं चालू आहेत, तर त्यात आम्ही पर्यावरणपूरक जेवढा प्रयत्न करता येईल तेवढं पर्यावरणपूरक आम्ही केलेलं आहे. त्यात आम्ही प्लॅस्टिकचा वापर कमी आणि कापडाचा वापर जास्त केलेला आहे. तरी आत्ता सगळी तयार झालेली आहेत, फक्त शेवटचा हात मारायचा राहिलेला आहे. ते आम्ही पूर्ण करत आहोत. आणि आता शासनाने ही बैलगाडा शर्यतीसाठी जी मान्यता दिली आहे, त्यामुळे आता आमच्या बैलांना पण खूप मागणी आहे. आणि मागणी आहे म्हणजे की माणूस बैल ही हौसेनं घेत आहेत. आणि त्यासाठी की आता आम्ही जी बैल करत आहोत त्यांचे रेट पण आम्ही अजून वाढवले नाहीयेत. जसे आहेत तसेच आहेत रेट आमचे. आता आमच्याकडे जी बैल आहेत ती 30 रुपये जोडीपासून 1200 रुपये जोडीपर्यंत अशी 4 ते 5 प्रकारची बैल आहेत आमच्याकडं. आणि ते आम्ही स्वतः घरी तयार करतो. स्वतः तयार करून त्याला पूर्ण सजावट करतो त्याची. चक्सू उपविभागातील शिवदासपुरा शहरात चलो अंगणवाडी अभियानाला सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास विभागातर्फे दरवर्षी अंगणवाडी चलो अभियानाचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगानं चाकसू उपविभागातील शिवदासपुरा अंगणवाडी केंद्रात प्रमदा फाउंडेशनच्या वतीने अंगणवाडी चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या शिक्षिका मधुलता यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख फाउंडेशनच्या रेखा दोरटा यांनी सर्व समाज आणि पालकांना सांगितले की प्रवेश उत्सव अंगणवाडीमध्ये सुरू झाला आहे. आपण सर्वांनी आपल्या 3 ते 6 वर्षांच्या मुलांना अंगणवाडीत प्रवेश मिळवून द्यावा आणि शाळेच्या सर्व शैक्षणिक साहित्याची माहिती द्यावी. अंगणवाडी केंद्राची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील आगर माळवा येथील कानड पोलीस ठाण्याने अवैध ड्रग्ज डोडाचुरा वाहतूक करताना एक ट्रक पकडला आहे. त्यामधून कानड पोलीस स्टेशनने 1,08,42,750 रुपये किमतीचे अवैध अंमली पदार्थ जप्त केला आहे. तर एका आरोपीला यात अटक करण्यात आली आहे. आग्राच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक निशा रेड्डी यांनी आगर जिल्ह्यातील कानड पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करून ही माहिती देताना सांगितले की कानड पोलीस स्टेशनच्या वाहन तपासणी दरम्यान एक आईस वाहन ज्याचा क्रमांक आहे MP 42G0987 हा समोर आला आहे. पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सांगितले की वाहन तपासणी दरम्यान आयसर वाहनाचा चालक पोलिसांना पाहून घाबरून परत जात असताना पोलिसांनी या गाडीला घेराव घातला. त्यामुळे गाडीत बसलेला हेल्परही फरार झाला. माहिती देताना सांगण्यात आले की आरोपींकडून एका ट्रकमध्ये कांद्याची वाहतूक केली जात होती. दरम्यान अवैध दुडाचुरा हे औषध 39 गोण्यांमध्ये लपवले होते, ज्याची किंमत 1,08,42,750 रुपये होती. ट्रकसह कांदा 12 लाखांचा आहे. अशा प्रकारे पोलिसांनी 1,20,42,750 रुपयांचा माल हा जप्त केला आहे. एक आरोपी सुखदेव वडील बलवीर कुमार वय वर्ष 29 आणि राहणारे पंजाब यांना अटक केली आहे. पुढील चौकशी सुरू आहे. आगरनगरसह जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सध्या गांजा, स्मॅक, दोडाचुरा यासारख्या नशा मोठ्या प्रमाणात शहरातील अनेक वस्त्यांवर तसेच रस्त्यांवरील काही ढाब्यांवर सहज उपलब्ध होत आहेत. अंमली पदार्थ विक्रेत्यांनी अनेक अल्पवयीन व तरुणांना या अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांना उद्ध्वस्त केले आहे. ये जैसा कि आप सभी लोगों को पता होगा कि हमारे वरिष्ठ अधिकारियों भोपाल
और हमारे पुलिस अधीक्षक महोदय के स्पष्ट निर्देश थे कि मादक पदार्थों के विरुद्ध कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए। उसी कड़ी में आज कानड़ पुलिस के द्वारा चेकिंग लगाई गई थी और चेकिंग के दौरान एक ट्रक आयशर था, उस पर संदेह हुआ और ये जब संदेह हुआ वो भागने लगा और उसको जब पकड़ा तो फिर उसके पास से जो उसका आयशर ट्रक था उसके अंदर प्याज की बोरियों के बीच बीच में उन्होंने डोडा चूरा के जो छिलके थे वो छुपा के रखे हुए थे, जो कि काफ़ी मात्रा में थे। इस प्रकार से उसको जब्त किया गया, उसके खिलाफ कार्रवाई की गई। और ये एक सुखदेव नाम का व्यक्ति है जो पंजाब का रहने वाला था, उसका एक साथी भी था, वो भाग गया है। कूद के तत्काल जैसे शक हुआ तो कूद के भाग गया और ये सुखदेव है, इसको पकड़ लिया गया। इसने पूछताछ पे बताया कि ये तनोड़िया की तरफ से ये लेके आ रहा था और पंजाब तरफ ये लेके जा रहा था। हालांकि उससे पूछताछ अभी की जा रही है कि एक्चुअली में ये सही कहाँ से इसने इसको भरा था और कहाँ पर ये लेके जा रहा था, इस संबंध में अभी और पूछताछ की जा रही है। ये जो डोडा चूरा है इसकी कीमत करीब 1 करोड़ 20 लाख के आसपास इसकी कीमत है और इसमें थाना प्रभारी और इनके जो टीम है उनकी काफ़ी अच्छी भूमिका में रही है। चेकिंग के दौरान जो सफलता मिली है, इस तरह से वाहन चेकिंग निरंतर जारी रहेगा या कुछ समय के लिए है? नहीं, ये तो वैसे भी निरंतर जारी ही है जी, और जारी रहेगा भी। सही, हमारे वरिष्ठ अधिकारियों के स्पष्ट निर्देश है कि ये बिल्कुल कंटिन्यू इसमें कार्रवाई की जाए जी, और चेकिंग सख्ती से चेकिंग की जाए। जिले की ये कार्रवाई? हाँ, निश्चित रूप से ये बहुत बड़ी कार्रवाई है और बहुत बड़ी सफलता है ये। ऐसे मादक पदार्थों पर कार्रवाई होती रहेगी? बिल्कुल होती रहेगी। जब भी हम लोग को ऐसा कार्रवाई के दौरान ऐसे लोग पकड़े जाते हैं तो कार्रवाई होती ही है और होती भी रहेगी। तो गिरोह हो सकता बड़ा है, इसकी कोई जांच वगैरह आगे होगी है? हाँ, इस संबंध में अभी कार्रवाई चल रही है, विवेचना का विषय है ये और पूछताछ करेंगे अभी इनसे या इसका भरेंगे और करेंगे, पूछताछ करेंगे कि ये कहाँ से और इनके साथ में और कौन कौन शामिल है, कहाँ कहाँ इनके तार जुड़े हुए? बिल्कुल। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा आज अखेरचा घटका मोजत आहे। शहादा हा जिल्ह्यातील सक्षम तालुका म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असून तालुक्यात मुख्य बाजारपेठ, शहराचा सर्वांगीण विकास, आर्थिक उलाढाल, बाजारपेठातील वर्दळ आणि शिक्षण संस्थांचे पसरलेले जाळे हे सारे समाधानकारक वाटत असलं तरी दुसरीकडे मात्र याच शहादा शहरातील नगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाची शाळा मोडकळीस आलेली असून ही इमारत शेवटच्या घटका मोजते। विशेष म्हणजे 5वी ते 12वीच्या वर्गातील तब्बल 950 विद्यार्थी या इमारतीत शिक्षण घेत आहेत। मग एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाची कोणालाही पर्वा नाही काय, हा प्रश्न समोर येतोय। 1913 साली स्थापन झालेल्या या शाळेला तब्बल 111 वर्ष झाली आहेत। इतक्या वर्षानंतरही अशी जीर्ण, तकलादू आणि धोकादायक इमारतीत शाळा भरवलीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे। या शाळेच्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट का होत नाही? या जीर्ण इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्यात, लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत, ठिकठिकाणी स्लॅब कोसळले आहेत, मग हे सारे पालिका प्रशासनाला का दिसत नाही, असाही प्रश्न उपस्थित होतोय। सेक्शन मंडळ अथवा शालेय शिक्षण समिती नेमकी काय करते? रस्ते गटारीवर लाखोंचा खर्च केला जातो, मग तब्बल 950 विद्यार्थी प्रत्येक मिनिटाला धोकादायक परिस्थितीत ज्ञानदान घेत आहेत आणि धोक्यात जगत असताना याकडे लक्ष का दिले जात नाही? याच मुद्द्यावर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी
मार्च महिन्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले होते. मात्र या निवेदनाला मुख्याधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. काही महिन्यानंतर शाळेची पाहणी केल्यावर मार्च महिन्यापेक्षाही आताची शाळेची परिस्थिती फार बिकट असल्याचे निदर्शनास आले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या आडमुठे धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसात शाळेची इमारत दुरुस्त न झाल्यास भारतीय जनता पक्षाने उपोषणाचा इशारा दिला आहे. दिनांक 29 मार्च 2024 रोजी भारतीय जनता पार्टी शहादा शहराने माननीय मुख्याधिकारी सो नगरपालिका शहादा यांना नगरपालिका मालकी हक्क असलेली म्युन्सिपल शाळेचं निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं होतं की 1913 मध्ये स्थापन झालेली म्युन्सिपल शाळा आज शताब्दी झालेली आहे त्याची. ती शाळेचं छत अतिशय जीर्ण अवस्थेत झालेलं आहे आणि विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी आणि ते जीर्ण अवस्थेत असलेलं छत त्यांच्या डोक्यावर किंवा शिकवणाऱ्या शिक्षकांच्या डोक्यावर जर पडलं तर त्या ठिकाणी काही छोटा मोठा घातपात होऊ शकतो. आपण त्याची दखल घेता त्या शाळेचं दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्यावी असं निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस माननीय मुख्य अधिकारी सो यांनी आम्हाला आश्वासित देखील केलेलं होतं की येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आम्ही त्या छताची प्लास्टरची दुरुस्ती त्या ठिकाणी करून घेऊ. परंतु आज जुलै महिना आणि या ठिकाणी शाळा पुन्हा सुरू झाल्या. आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी पाहणी करायला आलो तर पूर्वीपेक्षा अतिशय जीर्ण अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे छताची आणि त्या ठिकाणी वर्गामध्ये पाहणी करताना आम्ही विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला शिक्षण घेताना ही छत कोसळण्याची पडण्याची भीती वाटते का. एका विद्यार्थ्यांनी सांगितलं शिक्षण घेत असताना आम्हाला ज्यावेळेस शिक्षक शिकवतो त्यावेळेस शिक्षकापेक्षा आमच्या त्या छताकडंच जास्त लक्ष असतं कारण ती छत कधीही पडतं. आमच्या समोर देखील पडलेलं आहे. फक्त सुदैवाने आज कुणाच्या डोक्यावर ते छत कोसळलेलं नाही. परंतु एका शिक्षकाने आम्हाला या ठिकाणी सांगितलं की मी शेवटच्या बेंचवर बसलेलो होतो आणि तिथून उठून मी पुढं आलो तो काही सेकंदात त्या ठिकाणी छत कोसळलं. छत इतक्या जोरात कोसळलं की बेंचची जी फळी असते तिचे 2 तुकडे झाले. अतिशय वाईट अवस्था आहे या शाळेची. मी एका विद्यार्थिनीला देखील त्या ठिकाणी विचारलं की बेटा तुम्हाला या ठिकाणी भीती वाटते का. त्यांनी म्हटलं की हो सर आम्हाला या ठिकाणी खूप भीती वाटते आणि एवढं गरम होतं की या ठिकाणी शिक्षक घेत असताना आमची एकाग्रता देखील या ठिकाणी राहत नाही. तिथं पंख्याची देखील व्यवस्था केलेली नाही आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना आम्ही आता प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही आम्हाला आश्वासित केलेलं होतं की उन्हाळी सुट्टींमध्ये तुम्ही या छताची दुरुस्ती करणार आहात, का केली नाही. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी या छताची दुरुस्ती केली नाही तर भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी उपोषण करेल आणि या काही दिवसांमध्ये या ठिकाणी जर छत कोणाच्या अंगावर विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा पालक यांच्या अंगावर कोसळलं आणि त्यांना काही इजा झाली त्याचाच या शाळेचा मालक नगरपालिका आहे म्हणजेच मुख्याधिकारी आहे. याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोर राहतील. त्यांनी जर आमच्या या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही प्रांगणात तर उपोषणाला बसूच परंतु त्यासोबत तीव्र आंदोलन देखील त्या ठिकाणी छेडणार आहोत असं आपल्या माध्यमातून आम्ही मुख्याधिकारी यांना एक इशारा देत आहोत.